झी 24 तास एक पाऊल पुढे। अतिशय धक्कादायक असं हे स्टिंग ऑपरेशन। डॉक्टर सुभाष भोपळे पैसे घेऊन गर्भलिंग निदान करत असल्याचं आत्ताच आपण बघितलं, पण त्यानंतर पोलिसांनी या हॉस्पिटलवर कसा छापा मारला हे आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। हे आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर शहरातील माऊली हॉस्पिटल। प्रसूतीगृह तसंच सोनोग्राफी सेंटरची सुविधाही या हॉस्पिटलमध्ये आहे। हे हॉस्पिटल डॉक्टर सुभाष भोपळे यांच्या मालकीचं असून याच हॉस्पिटलमध्ये तो धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गर्भलिंग निदान करण्यास बंदी असतानाही या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भोपळे मोठी रक्कम घेऊन चोरी छुपे गर्भनिदान करत होता। त्याच्या या धंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी लेक लाडकी अभियान चालविणाऱ्या वर्षा देशपांडे यांच्या मदतीनं एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि डॉक्टर भोपळेंचा खरा चेहरा जगासमोर आला। सुरुवातीला डॉक्टर भोपळेनं टाळण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनी गर्भलिंग निदान करण्यासाठी चक्क 10,000 रुपयांची मागणी केली। गर्भलिंग निदान करण्यास कायद्यानं बंदी असून कडक कायदा असल्याचं सांगून तपासणी फी कमी होणार नसल्याचं सांगितलं। पैसे देण्याची तयारी दर्शवल्यानंतर हे डॉक्टर महाशय गर्भलिंग निदान करण्यास तयार झाले आणि त्यांचा तो कारनामा छुप्या कॅमेऱ्यात कैद झाला होता, पण त्याची डॉक्टर भोपळेंना जराही कल्पना नव्हती। ₹10,000 घेऊन डॉक्टर भोपळे गर्भलिंग निदान करण्यास तयार झाला। पुन्हा एकदा पहा डॉक्टर भोपळेंचा तो कारनामा। या सगळ्या प्रकारानंतर जे काही घडलं त्याचा डॉक्टर भोपळेंनी स्वप्नातही विचार केला नव्हता। काही वेळातच पोलिसांचं एक पथक माऊली हॉस्पिटलमध्ये येऊन दाखल झालं। काय झालं हे कळायच्या आतच पोलीस अधिकारी डॉक्टर सुभाष भोपळे यांच्या केबिनमध्ये पोहोचले। पोलिसांना पाहून डॉक्टर भोपळेंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला, कारण समोर काय वाढून ठेवलंय याची त्यांना कल्पना आली होती। गर्भलिंग निदान करण्यासाठी डॉक्टर भोपळेंनी जी रक्कम घेतली होती ती पोलिसांनी ताब्यात घेतली। तसंच त्यांच्याकडे आढळून आलेल्या नोटांचा पंचनामा केला। आमच्या प्रतिनिधींनं जेव्हा या सगळ्या प्रकाराबाबत त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा आपली चूक झाल्याचं मान्य केलं। तुमच्या दवाखान्यात कसं लोकांना माहिती कसं पडलं सांगा। तुमच्या दवाखान्यात माहिती असं होत असेल म्हणूनच आला असेल ना डॉक्टर साहेब। आता काय म्हणणार सांगा, माफी मागणार लोकांची? चूक झाली, पण यावेळेस गुन्हा घडला, आता झालं ते त्याच्या याला बळी पडलो। अमिषाला बळी पडले? अमिषाला रडला तो वगैरे, मला असं वाटलं की किती पैसे घेतले पण तुम्ही? फ्री करून दिला? नाही, आता झालं सांगितलं सर, काय बोलायचं सर। राज्यात गर्भलिंग निदान करण्यास बंदी असतानाही डॉक्टर भोपळे मोठी रक्कम घेऊन गर्भलिंग निदान करत असल्याचं या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उघड झालं होतं। पोलिसांनी डॉक्टर भोपळेला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली। माऊली हॉस्पिटलमध्ये प्रसूतीगृहाच्या नावाने झी 24 तास एक पाऊल पुढे।